गणी सुख झाले हो जोडी
संत पाय देह जोडी संत पाय देह जोडी संत येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा येथून अनुठवू माथा होई बळकट माझ्या मना तुरे धिट माझ्या मना तुरे धिट माझ्या मना तुरे धिट होई माझ्या मना तुरे धिट माझ्या मना तुरे धिट माझ्या मना तुरे येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा विठोबार कुमार जय जय 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 विठोबार Oh
भाग्याचा उदय, भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, येथोनिया नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी, येथोनिया नुठू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. विठाला 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 जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेन संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनामाशी, देई प्रेम काही कळा. नामचिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग अनंत कृपा सागर सच्चिदानंद मूर्ती विश्वसंत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांचा असून, या अभंगाद्वारे महाराज परमार्थ साधना करीत असताना आपल्या जीवनात केलेला जो निश्चय आहे, या निश्चय या अभंगातून प्रगट करतात. विठाला 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 प्रथमतः भगवान परमात्मा श्री पंढरीशा त्यांना नमन करायचं आणि नंतर साधू संतांना नमन करून या ठिकाणी आपण या अभंगावर जे काय सद्गुरू आपल्याला बुद्धी देतील त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रसंग. प्रथमतः भगवंताला नमन करावं लागतं. पांडुरंगा करू प्रथमा नामना, दुसरे दुसरे चरण संताची, पांडुरंगा करू प्रथमा नामना, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास, बाबाजी सद्गुरु दास. ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावा असा वाटतो. या ठिकाणी भगवान श्री खंडेराय यांच्या या उत्सवानिमित्त होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील माझ्याकडे आलेली 6व्या क्रमांकाची सेवा माझे भाग्यच म्हणावं लागेल. सेवा घडते. ही आमची सर्व जुनी मंडळी फडावरील काकांच्या
माझे भाग्यच उदयाला आले की त्यांच्या समवेत ही सेवा आपल्याकडे होते. आणि या चिंतनातून आपल्याला तुकोबारायचे जे काही शब्द आहेत त्या शब्दाचा भाव काय आहे ते पाहायचं आहे. या ठिकाणी म्हणजे सगळी गुरुतुल्य मंडळी ते आहे, ज्यांच्यामुळं आम्ही हाताला धरून त्यांच्या परमार्थाची साधना केली आणि साधू संतांनी आम्हाला त्यांच्या पदी बैसविले. त्यांच्या पायाच्या सगळ्या प्रसादानं आम्हाला हे घडलंय. आमच्या वेळेस कल्याणाबा, गुरुजी, इकडली बरीचशी मंडळी आमच्या फळावरची यांचं फार मोठं प्रेम आणि सानिध्य लाभलंय. त्यामुळंच की काय माझा ही अशा एक सेवा करण्याची संधी त्यांची मिळालेली आहे. यथामती यथाबुद्धी यथा अवकाश जे काय याच्यावर आपल्याला त्यांचंच ऐकलेलं माझ्याकडून, मी काय कुठला अध्यात्म विद्यापीठात साधना केलेला माणूस नाही. आपल्या संसारात राहूनच जी काय साधना केली त्याच्याच अनुषंगाने हे सर्व चिंतन चालू आहे. मानवी जीवनात महत्वाची गोष्ट कोणती असेल तरी एक त्यांची जीवन जगत असताना निवड करणं महत्वाचे आहे. निवड करावी लागते. मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे आणि मनुष्य देहाला मिळाल्यानंतर आपल्या जीवनात काय आपण निवड करावी. जसा एखादा शेतकरी बियाण्याची निवड करतो आणि योग्य बियाणं असेल तरच ते जोमानं पीक येतं आणि त्याचं उत्पन्न फलही प्राप्त होतं. तसंच या परमार्थ क्षेत्रात सुद्धा किंवा जीवन जगत असताना सुद्धा आपली निवड योग्य झाली पाहिजे. आम्ही राहतोय या संसारी जगतात, सर्वांचं आपल्या ठिकाणी काय, कारण मानवी प्राणीच हा समाज प्रिय आहे, समाजात राहतो म्हणजे या संसारात राहतो. मग संसारातली आपली निवड काय असावी, जन्मल्यापासून शेवट मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात आपण काय करावं याची योग्य निवड लागते. साधू संतांनी आपल्या जीवनात निवड योग्य केली म्हणून ते त्या पदाला पोचले. आम्ही संसारात असताना दोन मार्ग आहेत जीवनात, एक संसाराचा मार्ग आणि दुसरा परमार्थाचा मार्ग. या दोन मार्गाने संसारी मार्गाने जीवन जगत असताना सुद्धा आम्ही काय करतो, आमच्या सुखाचाच विचार करतो आणि पारमार्थिक मार्गाने जीवन जगत असताना सुद्धा आम्ही सुखाचाच विचार करतो. आता या ठिकाणी म्हणजे एकाच संसारी मार्गातून जीवन जगत जगत कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पूर्णतेला प्राप्त होत नाही किंवा त्यांना सुखरूपता प्राप्त होत नाही. आणि परमार्थातून निघालेली मंडळी बऱ्याच वेळेस अशी त्यांच्यात अवस्था येते की परमार्थ साधना करीत करीत असताना संसाराचं कार्य करते. बऱ्याच वेळेस संसारातील काही मंडळी भाग्याच्या उदयाने या परमार्थात येतात आणि त्यांची साधना पूर्ण होते. आणि बऱ्याच वेळेस परमार्थातली जी साधना करणारी माणसं असतात तोच परमार्थ तो संसारासाठी केला जातो. या जगतात सांगायला ते नकोय. या कलियुगात विचार करायचा का, संसार करत करत तुम्ही परमार्थात जावं हे मात्र योग्य आहे. पण परमार्थात गेल्यानंतर परमार्थातून पुन्हा संसारात परत येण्याचा प्रकार आपल्या जीवनात नसावा. तो मात्र परमार्थ होऊ शकत नाही. रामकृष्ण भाऊ म्हणायचे आमचे गुरु आहे, सत्य केलेला संसार हाच परमार्थ होत असतो आणि असत्य केलेला परमार्थ हाच संसार होत असतो. म्हणून ही साधना करीत असताना आपण साधू संतांनी आम्हाला साधना शिकवली, अरे संसारात राहा पण परमार्थ करा. आसोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाह्या सदा. एवढंच नाही, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे, भगवंताचं चिंतन करा.
हे मधला मार्ग सांगितला. तुम्ही संसारात राहायचं नाही आणि परमार्थातलं सुद्धा परमार्थतच राहून कशा पद्धतीनं वागायचं. तरी या देहावरी उदासाईशी परी उखिता जैसा बिहारी बैसला आहे. की मध्यस्थ अवस्था त्यांनी सांगितली. म्हणजे संसार करणं तर गरजेचंच आहे, प्रपंच करावाच लागतो, कारण ह्याला जागवायचं आहे. आणि ह्याला जगविण्यासाठी हे जगवण कशासाठी? परमार्थासाठी. जसा बैल असतो त्याच्यासाठी आपण कोठा बांधतो किंवा गोठा म्हणतो त्याला. बैलासारी ती जरी गोठा असेल पण गोट्यासाठी बैल नाही, बैल हा जमीन कसण्यासाठी. तसं हे शरीर जरी असेल, या शरीरासाठी संसार नाही. जगायला असेल पण या शरीराला मात्र वेगळं करायचं आहे. तो म्हणजे परमार्थ साधना करायची आणि आपलं जीवन पूर्णतेला घ्यायचं आहे. संसारातलं जीवन कधीच पूर्ण झालं नाही, पण परमार्थातलं जीवन पूर्ण झालेली आमची संत मंडळी आहे. विठ्ठल विठ्ठल. किती मोठा संसार केला म्हणून तो पूर्णतेला जाईल. रावणा एवढा तर संसार आपल्याच्यानं कधीच होणार नाही, कोणत्याच बाबतीत होणार नाही. गेला का पूर्णतेला संसार त्याचा? नाही गेला. पण ज्यांच्या जीवनात परमार्थ साधना केली त्यांचा जीवन सुखरूप अवस्थेला पूर्णतेला प्राप्त झाले. म्हणून परमार्थात पूर्णता असते आणि संसारात अपूर्णता असते. विठ्ठल याच्यासाठी आपली निवड करावी लागते. कोणती निवड करायची? आम्ही संसारात आहोत, संसारात राहू, पण परमार्थ साधनाच करू, ही निवड झाली. परमार्थाची निवड केली. बरं, त्याच्याविषयी पुन्हा निश्चय झाला पाहिजे. निश्चय होणं गरजेचं आहे ना. मग आम्ही माळ घातली, भजन करू लागलाय, सगळं काही वाऱ्या करू लागलाय, सगळं काही करू लागलाय, पण काहीतरी प्रतिकूल अवस्था निर्माण झाली की आमची तीच निवड काय होते? बाजूला जाते. म्हणजे निश्चय त्याच्या ठिकाणी होत नाही. आणि तुकोबाराय तर म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. आम्ही जो निश्चय केलाय परमार्थाचा, तो निश्चय पूर्ण एकदम झाला पाहिजे. त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून निवड, निश्चय आणि नंतर फल प्राप्ती असते, त्याच्याशिवाय फल मिळत नाही. म्हणून तुकोबारायने आपल्या जीवनात एक निश्चय प्राप्त केला. निश्चय केला जीवनात. काय निश्चय केला? की या मनुष्य देहाला मी आलेलो आहे. सर्वस्व त्यांनी विचार केला, सर्वस्वी त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, साधू संतांची वचनं पाहिली आणि त्यात नेक ठरलं की कितीही संसार मोठा केला तरी तो आपल्या कामाला येत नाही. शेवटी आपल्याला त्याच्यात पूर्णता नाही. याच्यासाठी पूर्णतेला जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? परमार्थ साधना, भक्ती साधना करावी लागेल. आणि ती कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताच्या प्राप्तीसाठी भगनीस काय करायचंय? भक्ती साधना करायची. संसारासाठी भक्ती साधना नाही करायची. म्हणजे त्यांनी सांगितलं, अनिक नेने काही धंदा, तुझ ध्यात शे गोविंदा, तुझ ध्यात शे गोविंदा, तुझ ध्यात शे. अनिक नेने काही धंदा, तुझ ध्यात शे. या ठिकाणी त्यांनी हेच भक्ती केली. हेची थोर भक्ती, हेची चकारात्मक बोलले बऱ्याच ठिकाणी. म्हणून त्यांनी भक्ती केली. तुम्ही आम्ही भक्ती करतो पण बाकी काही करतो, पण तुकोबाराय म्हणाला नाही, मी भक्तीच केली, दुसरं काही केलं नाही. आणि या भक्ती साधनेतून काय झालं? मला जीवनात काय झालं? भगवंताच्या प्राप्ती झाली. मानवी जीवनात यावं आणि भगवंताची ओळख करून घ्यावी, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. एक जन्मी ओळखी करात्माराम हा संसार सुगम भोगू नका. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सई. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आम्हाला साधना करावी लागते, भगवंताची प्राप्ती करावी लागते. पण भगवंताची प्राप्ती सहजासहजी होत नाही. आमच्या नाथ महाराजांनी म्हणावं,
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय संताचे पाय धरावे लागते म्हणजे संताकडे जावं लागतं. संताशिवाय दुसरं आपल्या जीवनात प्राप्तीसारखं साधन संत प्राप्ती झाली तरच आपलं सर्वस्व काय झालं इथं झालं. फक्त देवाची सुद्धा प्राप्ती झाली तरी आपल्याला काय समाधान नाही किंवा हे नाही. बऱ्याच मोठमोठ्या महात्म्याचा विचार आहे. नामदेवराय महाराजाला देवाची प्राप्ती झाली होती. लहानपणापासूनच बोलत होते, योग घालत होते, पण शेवटी ते संतांच्या मांदिळ्यात कच्चे ठरले. आमच्या काकांनी कच्चं ठरवलं. मुक्ताबाईनं म्हणावं कच्चा रे नाम्या कच्चा. का? देवाची प्राप्ती झाली ना त्याला. मग शेवटी पांडुरंगाला सुद्धा मान्य पांडुरंगा सुद्धा सांगितलं, अरे नामदेवा तू खरंच कच्चा आहेस. जोपर्यंत तुला उद्धाराचं तत्वज्ञान कळत नाही, गुरु मिळत नाही, तोपर्यंत तू काय पुन्हा विश्वबा खेचराकडे जावं लागलं. त्यांचा उपदेश घ्यावा लागला. म्हणजे संतांचे पाय धरले. कसे पाय धरले? गेले भगवंताच्या सांगण्यावर मला औंढ्या नागनाथाला गेले तर तिथं विश्वबा खेचर आपल्या महादेवाच्या मंदिरात जोड्यासहित पाय ठेवलेले पिंडीवर आणि झोपलेले होते. पाहिलं, लोकांनी सांगितलं हेच विश्वबा खेचर आहेत. अरे ज्यांना देवातलं आणि साम्य काही कळतच नाही तर त्यानं कसा म्हणावं? त्यांच्याकडे पाठवले देवानं मला. माघारी फिरले. अरे नामदेवा माघारी का फिरलास? का आलास? माझं नाव कसं माहिती? परत आले. अहो तुम्हाला देवाच्या पिंडीवर तुम्ही जोड्यासहित बसला. अरे बाबा मी वार्धक्यानं कष्ट झालोय, माझे पाय मला बाजूला घेता येत नाहीत. असं कर तू तेवढे पाय बाजूला ठेव. नामदेवरांनी ते पाय उचलले, इकडे ठेवले तिकडे चौकून फिरलेत. त्याच्या खाली पिंड निघायची. मग मात्र गर्व हरण झाला त्यांचा आणि ज्ञान झालं. मग त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ते गुरु ठरले. आणि शेवटी पुन्हा पांडुरंगाला ओळखलं त्यांनी, खरे कोणते पांडुरंग कसे आहेत. नाहीतर ते फक्त या स्वरूपालाच पांडुरंग म्हणत होते. निर्गुण अवस्थेतला परमार्थ कळण्यासाठी संतांचीच आपल्याला गरज आहे, सगुण अवस्थेतला नाही. सगुण तर कुणीही बघता येईल. जे दृष्टी दिशे भूत मानी जे भगवंत आईस, ही जी अवस्था येण्यासाठी किंवा तुकोबारांनी ज्या पद्धतीने म्हणले ती अवस्था प्राप्त होण्यासाठी त्याला काय करावं लागेल? संतांचीच काय करावं लागेल? साधना करावी लागेल. संतांचीच पाय धरावे लागतील तर ती योग्य आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही दुजा निकमा गुतागा. संतांच्या शिवाय हे आपल्याला कळू शकत नाही. म्हणून संतांचा सर्वांना गरज आहे. संतांची जीवाला गरज आहे. उद्धराया जड जीवा याच्यासाठी संतांची गरज आहे. संताला देवाला संतांची गरज आहे. देवाला सुद्धा संतांची गरज आहे. जीवाला संतांची गरज आहे आणि संताला सुद्धा संतांची गरज आहे. विठाला 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 जीवाला बरोबर आहे गरज असावी, पण देवाला जीवाला गरज आहे. कारण बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या जगाकडे पाहिलं तुकोबाराने आणि तळमळ करू लागले. अरे हे काळाच्या जबड्यात चाललेत सगळे, यांचा काहीतरी उद्धारासाठी काहीतरी यांना तत्वज्ञान द्यावं. पण तेच करत असता म्हणजे त्या जीवाला गरज आहे. देवाला कशी काय गरज आहे? देव आहे तो, त्याला कशी काय संताची गरज आहे? देवाला सुद्धा संताची गरज आहे. त्याला जर गरज नसती तर देव संताकडे आला असता का? संताचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. सेवा करायला आला संताच्या घरी का? त्याला गरज आहे. कशासाठी? अरे जे सुख आम्हाला पाहिजे, निर्वेळ सुख, कधी नाश न पावणारं सुख
आम्हाला प्राप्तीची इच्छा आहे, तशी देवाला सुद्धा वाटतं भक्ती प्रेम सुख, त्याचीच देवाला सुद्धा काय आहे, आवड आहे, प्रेम आहे, त्याचं त्याची भूक आहे. म्हणून तो देव करतो काय करतो, वेदानुवेदा न कळे ज्या सुखाची मर्यादा त्या ते सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. माझ्या भक्ताकडे ते सुख आहे. म्हणून त्यांनी काय केलं, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशासाठी, देवाला सुख संतांची गरज आहे. पण संताला संतांची कशी काय गरज आहे, संताला सुद्धा संतांची गरज आहे. ज्यावेळेस आळंदी क्षेत्रात चारी भावंड पोरकी झालेली होती, त्यांना कोणी भीक सुद्धा मागू दिली नाही आळंदी क्षेत्रात. एके दिवशी मुक्ताईला सहज विचार, दादा अरे मांडे खाऊ वाटतात रे. अरे पण त्यासाठी काय लागतंय म्हणले, खापर लागतंय म्हणले. जा विसोबाच्या जाव घरी आणि त्यांच्याकडून खापर मागून आणा, कुंभाराच्या घरी जाऊन. त्यावेळेस ते गेले मागायला खापर, त्याच्यावर भाजायला होते. मांडा म्हणजे मोठी पोळी, 4 पोळ्याची 1 पोळी, त्याला म्हणायचं मांडा. घेऊन आले. पण तो ती विसोबा खेसराने बघितलं खापर चालले कुंभाराच्याकडून, त्यांना मिळू द्यायचं नाही. खापर घेतलं, ते फोडून टाकलं. नंतर ज्ञानोबाला भिक्षा मागून आणत असताना पीठ आणलेलं होतं, ते पीठ काय झालं, त्या लोकांनी बिस्कटून टाकलं जमिनीवर. त्यावेळेस ज्ञानोबाला काय झाला, थोडा खेद निर्माण झाला आणि आले आणि आपली ताटी लावून बसले. म्हणजे ताटी म्हणजे झोपडीचं दार लावून बसले. त्यावेळेस मुक्ताईच्या लक्षात आलं, आता मात्र ज्ञानोबाला थोडं काहीतरी दुःख झाले, खेद निर्माण झालाय. आणि त्यावेळेस आमच्या मुक्ताईनं 11 अभंग केले. त्याच्यात पहिला योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, ही अभंग केला. आणि त्यावेळेस 11 अभंगातून असा उपदेश केला की तुम्ही जर असं बसला तर जगाने काय करावं, जगाच्या उद्धारासाठी तुमची योजना आहे. आणि त्यावेळेस मग ज्ञानोबारायांनी दार उघडलं आणि त्या बाहेर आल्यानंतर साध्या चिमुकली संत मुक्ताईनं ज्ञानोबारायाचं काय केलं, हे सगळा जो खेद होता तो काय केला, संपवला. आणि त्याने या जगाच्या उद्धारासाठी ग्रंथ केले, अभंग केले. संताला संतांची गरज आहे. म्हणून असं संतांचं विशेष महत्त्व आहे जगात, देवाला सुद्धा. पण अशा संतांची भेट होण्यासाठी बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी देवाची कृपा व्हावी लागते. देवाची कृपा होणं म्हणजे काय, आपलं भाग्य काय व्हायला पाहिजे, उजळायला पाहिजे. म्हणून तुकोबारायने म्हणावं लागलं. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनात मी भगवन नाम चिंतनानं फार मोठं पुण्य संपादन केलं आणि त्याच्यामुळं मला काय झालं, संतांची नाही तर संतांची भेट फार अवघड आहे म्हणले. किती अवघड आहे. चंद्रामृत सुखे शेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पण त्या साधूची भेटीन होईल गा, ऐसे कैसेने भेटती ते साधू. झाले. अहो चंद्रामृत घेता येईल, चंद्राचं अमृत घेता येत नाही. चकोर पक्षाला घेता येतं, आपल्याला घेता येतं, तरी पण घेता येईल. बाह्य हेळा सागर तळे, सागर तरून जाता येईल, समुद्र तरून. आमच्या सावरकरांनी खाडी तरी तरून गेले, पण साधूची भेट होणार नाही. रवीला म्हणजे सूर्याला तिथंच थांबविता येईल, जाऊ नको मावळतीला जाऊ नको म्हणता येईल, पण साधूची भेट होणार नाही. मग असं असताना तुकोबाराय म्हणतात, ज्यांचं भाग्य गाडेल, ज्यांच्या भाग्याकडं हे त्याच्या जीवनात जे पुण्य आहे आणि ते जर पुण्य फळाला आलं तर मग मात्र संतांची भेट होते.
पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा दारो चरणा पावलो आजे फिरले माझे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो समनूक तू कैसा संत चरण पावलो संतांच्या चरणापर्यंत पोचलो. पुण्य फळले पुण्य पाहिजे एवढंच नाही हे पुण्य फळणं म्हणजे काय होणं भाग्य निर्माण होणं जीवनात. नाथ महाराज म्हणतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत हातात चढे परी हरिप्रियाची भेटी न तुडे हे भाग्य गाडे मनुष्या. भाग्य जीवनात प्राप्त झाल्याशिवाय भाग्याचा उदय झाल्याशिवाय आपल्या जीवनात संतांच्या पायाचं दर्शन होत नाही किंवा संतांच्या पायाची जोड होत नाही. म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं पहिल्या अभंगाच्या चरणात भाग्याचा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाल्याशिवाय संतांच्या पायाचं दर्शन किंवा संतांच्या पायाची जोड आपल्याला होत नाही. मग तुकोबाराय तुम्हाला ही अपेक्षा काय एवढी संतांच्या पायाचीच काय असं काय विशेष काय त्या पायावर. तुकोबारायला म्हणावं लागलं सुख एक एक सांचेची ठाई बहुपायी संतांच्या पायावर सुख येव म्हणून. कारण ज्याला ज्याला सुख म्हणजे समाधान पाहिजे ना शांती पाहिजे ना त्याने काय करावं विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. अहो तुकोबरा तुम्ही असं कसं म्हणता सर्व सुखाच्या आगर सगळ्या संतांचा काय आहे थांबकून प्रमाण आहे सर्व सुखाचे आगर.
म्हणे नर हरी सोनार सर्व सुखाचे आगर, बाप रुक्मादेवीवर सर्व सुखाचे आगर, जने म्हणे शारंगधर. हा, आणि इकडं तुम्ही संतांच्या पायावर सुख, असं कसं म्हणताय? अरे बाबा, सर्व सुखाचे आगर आहे ते, पण ते मिळविण्याचं फार कठीण आहे. सुख तिथं मिळवित आहे फार पुढं परेशानीच आहे, मिळत नाही ते. बाबा तसा देत नाही सुख, ते जसे संत देतात तसे ती नाहीत, देव नाही तसा करू शकत. देव संत जेवढे प्रसन्न लवकर होतात तेवढा देव प्रसन्न होत नाही. कारण देवाचं ब्रीद होतं पहिलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. आणि हे सगळ्याला सुख मिळवायचं आहे, याच्यासाठी संताकडे जावं लागेल. तिथं मग कुणी असो. संत कसे असतात? सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तेचे. अरे तुमच्या आमच्यात येऊन ते आम्हाला देतात, सुख देतात, म्हणून त्यांच्या पायाची जोड, त्यांच्या पायावर तेच सुख. जसं त्यांनी दृष्टांत एक दिला, समुद्रात पाणी भरपूर आहे, पण त्याच समुद्रात जर आम्हाला फिरायचं झालं तर आम्हाला बिस्लरीचं पाणी न्यावं लागतंय प्यायला, ते मिळत नाही. कुठलं? पुन्हा न्यावं लागतं आपल्या जवळ, ती पिता येत नाही ना पाणी. तसंच आहे, ज्यावेळेस हे समुद्राचं पाणी बाष्प होऊन आकाशात जावं, ढगा करवी सगळ्या पृथ्वीवर पडावं, आणि ते नंतर पाणी आम्हाला काय होतं? पिण्यासाठी योग्य होतं, किंवा आम्हाला ते घेता येतं, आमची पात्रता ते आहे. तसं देवाकडलं सुख प्राप्त करून घ्यायसाठी आमची एवढी शक्ती नाही. ते आम्हाला तेच सुख देवा संताकडे आलं, ढगरूपी जसं आलं ना समुद्राचं पाणी ढगात, तसं तेच संताकडे आले सुख, आणि ते सुख आम्हाला सोपं झालं. म्हणून आम्हाला संतांच्या पायाची जोड. म्हणजे सुखासाठी भगवंताच्या संतांची गरज आहे, मान्य आहे, सुखासाठी. आणि देवाला कुठं बघावं? देवाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त संतांच्या घरीच पाहू शकताय. वैकुंठ सोडोनी, म्हणून आम्हाला तिथं त्याची प्राप्ती होते आणि तिचं ते मिळत आहे. आणि अशा संतांचं पाय मी कधी सोडणार नाही. येथून या नुठू माथा मरणा वाचोनी. आता पाय माथा तिथं टेकवायचा, म्हणजे नेमकं ह्याचा लक्षार्थ काय? संतांचे जे 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 वचन आहेत, जे जे ते ते मी माझ्या अंतकरणाला धरून राहीन. वरच्या अंगानं जरी हे असेल, मरणा वाचून सर्वता, म्हणजे हे डोकं त्यांच्या पायावर हीच नाही लक्षणा. म्हणजे काय? जसं तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी, तसं संत जेने सांगितलं, संतांनी जे सांगितलं ती माझ्या जीवनात त्याचा अंगीकार मी करीन. म्हणजे येथून या नोठू माथा मरणा वाचुनी सर्वता. आता या ठिकाणी आपल्याला भाग्य जे आहे त्या भाग्याचा आम्ही 4 मात्र आपले शेवटी करायचे, भावार्थानंतर करूया. कशाला भाग्य म्हणायचं तुकोबारानंतर? नुसतं भाग्याचा उदय, कोणत्या भाग्याचा उदय? म्हणजे ते भाग्य आपल्याला नंतर पाहायचंय. म्हणून येथून या नोठू माथा मरणा वाचुनी सर्वथा. तुकोबारायाने निश्चय केला की आता मात्र मी संतांकडून मी ही संतांच्या जी माझी अवस्था, संतावरचं जे प्रेम भक्ती जी आहे ती मात्र आता कमी होऊ देणार. त्यांनी जे सांगितलंय ते मी करणार आहे. बऱ्याच वेळेस असं असतंय, माणसाकडं निश्चय करतो पण ते टिकत नाही. बरं, निश्चय कोण करतं? बुद्धी करते. निश्चय काय करते? बुद्धी करते. पण त्या बुद्धीला जर मनाचं सहकार्य झालं तर तो निश्चय तळला जातो. नुसत्या बुद्धीने निश्चय करून उपयोग होत. बऱ्याच वेळेस काहीतरी प्रतिकूल अवस्था निर्माण होते, ती काय होते? बुद्धी तो निश्चय हे करू देत नाही, मन ते निश्चय जाऊ देत नाही. चालण्यासाठी पाय भी मजबूत आहेत, तो चालायला लागलाय, पण एखाद्या अरण्यावरून चालत असताना त्याच्या जर मनात भीती निर्माण झाली तर त्या अरण्यातून तो चालू शकत नाही. तसं निश्चय झालाय
पण निश्चय होत असताना मनाचं जर त्याला धैर्य नसेल तर मग मात्र काय होतं, तिथून आपल्याला त्या गोष्टी घडत नाहीत. पण निश्चय केलेला तो काय होते, तडीला जात नाही. म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस तुकोबारायच्या लक्षात आलं, या ठिकाणी त्यांना एक शास्त्रीय कारण द्यावं लागलं, ज्याला आपण योग आणि क्षम म्हणतो. योग कशाला म्हणायचं? अप्राप्त वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर त्याला म्हणायचं योग. अप्राप्त्यस्य प्राप्त क्षम योग आणि प्राप्तिश्य परिपालनम क्षम, या दोन गोष्टी. म्हणजे योग आणि क्षम ह्या दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. तुकोबारायाला साधू संतांच्या पायाची जोड झाली, पण योग झाला, पण क्षम होणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस साधं उदाहरण आपल्या संसारातलं, बोरला पाणी भरपूर लागलं, 4 इंच पाणी लागलं, लगेच त्यानं उसराण केलं, लावायला सुरुवात केलं, पहिल्याच लावणीच्या टायमालाच आटलं. योग झाला पण क्षम झाला. म्हणून तुकोबाराय मोहरा ऐशा आल्या किती आल्या होत्या मोहरा, आंब्याला तोर किती होतो, पण आपल्याला प्राप्त किती होते, किती मध्ये हे होते. तसं क्षम होत नाही. मोठ्या मोठ्याची ही अवस्था झाली. देव दैत्याचं ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं, 14 रत्न निघाले, अमृतही निघालं, विषही निघालं, सगळं आलं. पण ज्यावेळेस अमृत मिळालं त्यावेळेस दानवालाही वाटलं आम्हाला पाहिजे, देवालाही वाटलं आम्हाला पाहिजे. त्यावेळेस ते दानवाकडे गेलं, म्हणजे राक्षस प्रबल होते त्यांच्याकडे गेलं. आता ते अमृत देवाला वाटलं ते जर पिले तर ते मरणार नाही, तर आपलं पराभव निश्चित आहे. म्हणून देवाची प्रार्थना केली, देवा आता एवढं करा, तेवढं अमृत आमच्याकडे आणा. त्यावेळेस मोहिनी रूप धरलं आणि त्या मोहिनी रूपाच्या भुलल्यानंतर त्या राक्षसाने, त्या दानवाने ते अमृताचा कुंभ त्या मोहिनीने इकडे लांबवला देवाकडं. योग झाला होता त्यांना, आपण क्षम झाला का? रक्षण करता आलं का? क्षीरसागरा एवढे भांडे माऊलीने दृष्टी दिलाय, प्रमाण दिलं. पुन्हा नहुस स्वर्गाधिपती झाला, परी राठी भांबवला, नेन भुजंग पावला नाही शिकाय. नहुस राजा होता, इंद्र झाला, शेवट स्वर्गाधिपती झाला. पण शेवटला तो चुकला. कधी मी जाईन, कधी त्या राजावर बसन, कधी मला सेवा करायला अप्सरा मिळतील. मग पण त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही अनुचिष्ट वाहन जे कोणी वापरलेलंच नाही त्याच्यावर बसून या. त्यावेळेस त्यांनी म्हणजे आता उंदीर गणपतीचं, मोर सरस्वतीचं, नंदी महादेवाचं असे अनेक वाहनं पण त्यांनी घेतलेली. आता कोण? शेवटी ऋषीमुनी बसले होते ह्याला तपश्चर्याला. त्यानं काय केलं, अधिकार त्या ऋषीमुनीला म्हणले खांदा द्या पालखीला आणि चला म्हणले. त्याने बी आता त्या भीतीनं त्या दिला खांदा. मग त्याने म्हणायचं सर 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 चला म्हणायचं. त्यावेळेस त्याने शाप दिला, अरे 1000 वर्ष तू सर पोहून पडशील. इंद्राचं पद मिळालं होतं पण जतन करता आलं. योग झाला होता पण क्षम झाला नाही. तसं कठीण योगाऊनी क्षम, कठीण योगाऊनी क्षम, ओकलिया होतो श्रम, असं तुकोबारायचं प्रमाण. कठीण आहे तो, योगापेक्षा क्षम फार कठीण आहे. तसं देवा तुम्ही काय करा, माझा निश्चय झालाय या पायापासून मी दूर जाणार नाही. तो निश्चय टिकवे, योग झालाय मला पायाचा संतांच्या, पण तिथं क्षम झाला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल, तर त्याला एक सहकार्य घ्यावं लागेल. कुणाचं? मनाचं. म्हणून ते म्हणतात की शेवटी मनाला प्रार्थना करतात, मना अरे तू काय खू होई बळकटा माझ्या मना तुरे धीता, माझ्या मना तुरे धीता, माझ्या मना तुरे धीता.
माझ्या मना रे तू धीट होई होई बळकट माझ्या मना बळकट माझ्या मना तुरे धीट. अरे मना तू काय हो बळकट हो म्हणजे काय स्थिर हो. मन कसं आहे अस्थिर आहे. अस्थिर मन हे दुःखाला कारण असतं आणि स्थिर मन हे सुखाला कारण असतं. जगतात एकच वस्तू एकच वाहन असं आहे की जे फार वेगवान आहे आणि ते म्हणजे मन. आता इथं बसलेलं असतं पंढरपूरला गेलेलं असतंय मुंबई जाऊन येतं सर्व. मन कसं आहे न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळ्या आकाशा बळेच उडी घालून फसा केलो दोषा या पाहुणा. न भ्रमण करते सारखं आणि जितकं जितकं अस्थिर आहे चंचल आहे तेवढं काय असतं दुःखाला कारण. म्हणून मनाला स्थिर करणं बळकट करणं फार मोठं आहे. आणि हे सगळा डोलारा जे आहे देहाचा त्या मनावर अवलंबून आहे. म्हणून आमच्या कान्होबाला म्हणावं लागलं मनुराजा एक पुन्हा मनुराजा एक देह पुरी असे नांदतो त्यासे दोघे नारी पुत्र पौत्र तेने कृपा केली आम्हावरी गा मनवोनी आलो या दे. त्यानं कृपा केली मनानं म्हणून आम्ही कीर्तनाला बसलो ऐकायलो. त्याची जर कृपा नसती तर. म्हणून मनाची कृपा फार महत्वाची आहे. मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. चंचल मन स्थिर होणं. अहो मन एवढं आमचे भाऊ सांगायचे मन कुठं बी बस जाते म्हणजे गोडावर जातं घाणीवर जातं कुठं बी जाते. माशी कुठं बी जाते म्हणले तसं मन सुद्धा कुठं बी जाते म्हणले. माशी म्हणले घाणीवर जाते गोडावर जाते कशावरही बसते पण विस्तावर बसत नाही. विस्तावर बसली की तिला माहिती आहे आपलं मरण तिथं आहे. तसं मन कुंखडी जाते पण देवाकडे जात नाही देवाकडे. परमार्थ साधना करीत असताना सुद्धा मन देवाकडे त्याच्या चरणांविरी थांबतच नाही. अहो तिथं काहीतरी मनात वेगळंच पुन्हा वाटतंय. इतकं मन आहे म्हणले देवाकडे जायचं नको वाटते. आणि जर का देवाकडे गेलं तर मग मात्र त्याचं जीवन सफल झालं. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन अवघा झाला. पण कधी जोपर्यंत मन देवाकडे जात नाही देवाच्या पायावर स्थिर होत नाही तोपर्यंत. तसं तुकोबाराय या ठिकाणी म्हणाले होई बळकट माझ्या मना तू रे धीट. माझ्या मना तू धीट हो. म्हणून तुकोबारायला प्रार्थना करावी लागली. स्वतःचं मन आणि प्रार्थना करावी लागते त्याच्यावर. पुन्हा प्रार्थना कुणाची मनाबद्दल स्वतःच जरी असलं तरी पण तो देवाने दिलंय. देवे दिला देह दिले इंद्रिय हात पाय कान सगळं देवानं दिलंय आपल्याला. काय आपलं काहीच नाही आपलं देवानं दिलेलं आहे. म्हणून त्या देवालाच पुन्हा प्रार्थना करावी लागते. देवा काय कर माझे चित्त तुझे पायी राही ऐशे करी काही धरोनिया बाई भवा तारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. प्रार्थना कर म्हणून ज्याचा मन ताब्यात आले त्याचा परमार्थ काय झाला पूर्ण होत असतो. लक्षात ठेवा.
म्हणून याच्यासाठी होई बळकट माझ्या मनात तुरे धीट येथून यान उठू माता मरणा वाचुनी सर्वता विठोबा
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून या नुठू माथा मरणा वाचून सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथून या नुठू माथा मरणा वाचून सर्वथा. तुकोबाऱ्याला संतांच्या पायाची जोड झाली. त्यांनी निश्चय केला आणि मनाला ही प्रार्थना करून एका ठिकाणी खंबीर केलं, स्थिर केलं. त्याचा परिणाम काय झाला? तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, येथून आनुठव माता, येथून आनुठव माता. तुकाला लोटांगणी. तुकाराम महाराज लोटांगण घातलं त्याने आणि त्यांच्या जीवनात भक्तिरूपी भाग्य निर्माण झालं. लोटांगण घातलं म्हणजे काय झालं? भगवंताची आराधना करीत असताना संतांची जरूर आहे, संतांची गरज आहे. त्या संतांच्या भेटीत संतांचं दर्शन महत्वाचं. पहिली भेट, पुन्हा दर्शन आणि पुन्हा कृपा व्हावी लागते. 3 गोष्टी जीवनात आहेत संत भेटीनंतर. पहिली तर गोष्ट ओळखणंच कठीण, म्हणजे भेटच होणं कठीण. मग त्या भेटीतून काय प्राप्त होतं? या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढती पुढती माता त्यांच्या चरणावर ठेवू. म्हणजे संसाराची व्यथा संपते भेटीत. त्यांच्या दर्शनातून काय होतं? ज्या भगवंताची आपल्याला ओळख नसते ती ओळख होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आणि कृपेने काय होतं? कृपा शेवट. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपल्या पदी बैसविले. बाप रखमा देवरे भक्ता दिले वरदान. म्हणजे काय होतं? शेवट त्यांना कृपा त्याची पाहिजे. कृपा शिवाय, कृपा ही लास्ट शेवटची स्टेप आहे आणि त्याच्यामुळे जीव कृतार्थ होतो. म्हणून महाराज म्हणाले संतांनी माझ्यावर कृपा केली. कोणती केली? कृपया केले संत जनी, कृपया केले संत माझे अलंकारिले वाणे, माझे अलंकारिले वाणे, माझे अलंकारिले वाणे, प्रीती लालेले कीर्तनी, प्रीती लालेले कीर्तनी, तुका चरणी लोळतसे, तुका चरणी लोळतसे, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी पाय, धरिले जीवेन सोडी केली संत जनी, माझी अलंकारिले वाणी, प्रीती लाविले कीर्तनी, तुका चरणी लोळतसे.
काय झालं? कृपा केली संत महात्म्यांनी. काय केली? माझी अलंकारिली वाणी, वाणीचा अलंकार निर्माण झाला. वाणीचा अलंकार कोणता आहे? सत्भाषण, भगवंताच्या नामानं घोषित अशी असलेली वाणी, त्याला म्हणायचं कृपेची वाणी. धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, पिकले हे वाचा. राम नामानं ज्याची वाचा पिकती ती वाचा संतांच्या दर्शनातून मला काय झाली? माझं भाग्य उदयाला. प्रीती हे लाविली कीर्तनी, नाम कीर्तनाच्या, नामसंकीर्तनाच्या ठिकाणी माझं प्रेम जडवलं. प्रेम ठेवणं नामाचं प्रेम निर्माण होणं फार कठीण आहे, लक्षात ठेवा. कारण तेच प्रेम काय? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही. अहो तसं तर नाम कुणी बी घेतंय, चोर सुद्धा घेतोय, कुणी बी घेते नाम. पण त्या नामाचा विनियोग कसा आहे किंवा उपयोग काय करता याच्यावर अवलंबून आहे. कोणत्या भावनेतून? आरंभ्या वड्या दर्या आले नाम, तेनं सगळं सिद्ध जगी झाले. आपलं पूर्ण काम व्हायचं असेल तर आदरानं घ्यावं लागतं, प्रेमानं, आवडीने भावे. तुझी चिंता त्याशी. म्हणून हे नाम सहज गेलं वेगळं आणि आवडीनं घेतलं वेगळं, प्रेमानं घेणं वेगळं. आणि म्हणून ही असं जी प्रेम जी लावलं की नामसंकीर्तन कोणी लावलं? आमच्या संतांनी लावलं. म्हणून काय केलं? मी त्यांच्या पायावर लोटांगण घातलंय. म्हणून धरले जीवेनं सोडी पाय, एकदा धरलेले पाय त्यांचे. आता पाय शब्द, पाय म्हणजे आधार. सगळं आपण म्हणतो हे पाय, ह्या पायावर सगळं डोलार आहे शरीराचा. तसं देवाचे पाय, त्या पायावर सगळं काय भूतल आहे सगळं. जेने हे विश्व निर्मिले, देवा महर्षी संस्था पिले, 21 स्वर्गात ते धरले सत्ता मात्रे. याचं द्योतक पाय म्हणजे स्वरूप त्यांचं, भगवंताचं स्वरूप. तसं पाय म्हणजे सगळं सर्व सृष्टीचा जो आधार आहे त्याला म्हणायचं. जसा या शरीराचा आधार पाय आहे, तशा पृथ्वीचा आधार भगवंताचे पाय, असं असा त्याचा अन्वय. म्हणून असे जे आहे ते या संत दर्शनातून घडलं. आणि अशी भक्ती साधना माझ्या जीवनातून माझं भाग्य उदयाला आलं. कोणतं भाग्य? परमार्थातलं भाग्य म्हणजे नेमकं काय भाग्य? परमार्थ करतात सगळी माणसं, भक्ती करतात, साधना करतात, पण भाग्य तुकोबारायचे या ठिकाणी सांगण्याचा एक विचार आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. कशाच्या लागी? त्या कशाच्या लागी? त्याचं एक कारण आहे. त्यांचं आमच्या ज्ञानोबारायांनी फार विस्तार केलाय. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे सौभाग्य, येणे ब्रह्मानंदा जीव योग्य होती. हा जीव आहे तो ब्रह्मानंदाला प्राप्त होण्यासाठी ते हे विषय वैराग्य. विषय वैराग्य जे आहे ते काय? खरं भाग्य जीवन परमार्थातलं. आता विषय वैराग्य, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानू रान कल्पतोरी, परी माझ्या विठोबाचे दुर्लभ पाय, ते उपाय नसरते. वैराग्य झालं पाहिजे जीवनात. मानवी जीवनात जर पूर्ण परमार्थाची प्राप्ती जर आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर पहिली गोष्ट भक्ती लागते, पुन्हा ज्ञान लागतं आणि पुन्हा वैराग्य लागतं. या 3 गोष्टीची गरज आहे. पहिली भक्ती पाहिजे. 9विधा भक्ती बोलीचे जे काही द्यावे माझे हाती संतजनी. 9विधा भक्तीतली कोणती भक्ती? ज्ञान लागतं. कोणतं ज्ञान लागतं? भौतिक ज्ञान चालत नाही, आध्यात्मिक ज्ञान. तशी ज्ञान, भौतिक ज्ञान प्राप्त करणारी बरीचशी आहेत, पण अध्यात्म ज्ञान फक्त तेच आहेत, संत येते. आणि ते मध्ये ज्ञान कोणचं? बरी ज्ञान जरी प्राप्त झालं तरी पण ते ज्ञान काय करतंय? ते आपल्या जीवनाची सार्थकता करून देत नाही ते ज्ञान. मग कसं ज्ञान करावं लागतं? तुकोबाराने सांगावं. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. ज्ञान गिळोनी 2 आहेत.
अज्ञान ज्ञान घालवतं, पण पुन्हा ज्ञान सुद्धा जायला पाहिजे. दोन गोष्टी आहेत. एक ज्ञान काय, अज्ञान काय करतं? ज्ञान प्राप्तीच मान्य आहे, पण तेच ज्ञान पुन्हा अहंकार निर्माण करतं. आणि अहंकार झालेलं ज्ञान हे फलद्रूप होत नाही. रावणाला थोडं ज्ञान होतं का? 6 शास्त्र वेदाचा अभ्यास गाढा असणारे रावण, पण त्याच्या ठिकाणी त्याचं जे अहंकार होतं, अहंकार स्फुरण होतं, ते त्याला शेवटी त्याच्या कामाला आलं नाही. म्हणून लिहिले असते बघा, शाळेवर सुद्धा असते, ज्ञान अहंकार जर असेल तर ते ज्ञान फलद्रूप होत नाही कधी. गावात विठाला 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 ज्ञानाविन भक्ती, ज्ञानाविन भक्ती, प्रेमाविन ज्ञान नको देवा, प्रेमाविन ज्ञान नको देवा. तिथं जर अहंकार रूपी जे ज्ञान असलं तर ते फलद्रूप कधीच होत नाही. आणि ते असं ज्ञान. तिसरी गोष्ट वैराग्य लागतं. कोणतं वैराग्य? आता वैराग्य भरपूर प्रकार आहे. स्मशान वैराग्य आहे, प्रसूती वैराग्य आहे, अमुक वैराग्य आहे, सगळं आहे. पण जे विषयाविषयीचं वैराग्य लागतं. 5 विषय आहेत आपल्या जीवनात: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि या विषयीचं जे वैराग्य ज्याच्या जीवनात शिवत नाही तेच वैराग्य. आणि त्याला म्हणायचं भाग्य. तुमच्या आमची भाग्याची कल्पना वेगळी हो. कोणाला मुलगा झाला, काय भाग्य त्याचं. लॉटरी लागली, काय भाग्य. तुकोबाला याला भाग्य म्हणायलाच तयार नाहीत. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास मला संतापाई, निकटवास मला संतापाई, निकटवास मला संतापाई, निकटवास मला संतापाई. महाराज म्हणे भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. धन भाग्य नाही, कारण ते नाशवंत आहे. तुका म्हणे धन अशाश्वत जान, या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. यातायाती न चुके रेताय, काहे भोगशील काया. या हरी भजने विन तुझे जन्म जाते वाया. म्हणून चिंती पारे तू, चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. धनाचा न धरी, धन हे शाश्वत नाही. सकाळी आहे तर दुपारी नाही, दुपारी आहे तर संध्याकाळी नाही. अभ्राची सावली धन म्हणजे. विषयाचे सुख, सुख लेकराची भावरी, सावली जाईल लया, असं हे विषयाचं सुख असं आहे. दारा, दारा धन, दारा पुत्र, हे सुखाचे भाग्य म्हणतात याला, पण हे भाग्य नाही. एखाद्याला जर भाग्यानं समजा मिळाली एखादी पत्नी, किती सुंदर मिळाली हो, त्याचं काय भाग्य हो. अशा या जगात आता मिळत नाही, त्या मुली पण त्यांना मिळाली असं म्हणतात, त्याला भाग्य म्हणाल. महाराज म्हणे नाही, ते भाग्य होऊ शकत नाही. तर याच्यासाठी फक्त संतांच्या संगतीत राहणं हेच खरं भाग्य आहे असं त्यांचं. संतांच्या सानी संत संगी मज देई चरण सेवा, जे तुझा हा नसावा. न संत संगती चरण सेवा, जेने न डोळा न घडे विसरण पडा, हाच भाग
माझिया जीवा पुरवी देवा मनोरथ संता संगते जय चरण सेवा संत संगते जय चरण सेवा संत संगती देई चरण सेवा जेणे तुझा न पडे विसर तुझा पडू नये असे संत त्याच्यामुळं विसर न पडावा हाच भाव माझिया जीवा पूर्वी देवा मनोरथ संताची संगती. आणि हीच आपल्या शब्द स्पर्श रूप विषयाला काय होते बाजूला सारते. विषय वैराग्य याच्याविषयी असावं. आमच्या काकासाहेबाचं वैराग्य कडकडीत वैराग्य दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा असं वैराग्य. आणि हेच वैराग्य परमार्थातलं खरं भाग्य याला म्हणायचं भाग्य. विषयाविषयी वैराग्य हेच परमार्थातलं भाग्य. विठाल विठाल असं जर वैराग्य आपल्या जीवनात प्राप्त झालं तर आपला जो जीव आहे तो ब्रह्मानंदाला प्राप्त होतो. जीव हा राहत नाही तो शिव होतो. याला म्हणायचं भाग्य. जीव हा कसा झाला काय मन झालाय. जीव म्हणजे काय भगवंताचा अंश म्हणतात तो पण जीव दशेला आला कशामुळं तर तो विषयात गुंतला म्हणून. विषय ओढी भुलले जीव त्याची नकरे कीव म्हणजे याच्या तो विषयात गुंतला म्हणून तो जीव झाला. नसता तो काय होता शिवच होता. म्हणून जोपर्यंत त्या जीवाचा बाधत होत नाही तोपर्यंत जीवपणा बाधत नाही तोपर्यंत शिवपणा प्राप्त होत नाही देवपणा प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबाऱ्याला म्हणावं लागलं माझ्या जीवनात मी फार येऊनी फिरत आलो जन्म घेत आलो पण माझ्या भाग्यानं मला हे प्राप्त झालं नरदेह. बहुजन्मी केला लाग तो हा भाग लादलो. बहुजन्मी लाग केला किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. अहो पशु पक्षी अमुक तमुक गेलो पण ज्यावेळेस हा मनुष्य देह लादला आम्हाला त्यावेळेस मी मात्र एक निश्चय माझ्या जीवनात केला. तो कोणता दिव जीव देईन हा बळी करीन होळी संसारा. हा इथंही निश्चयच केला बघा तिने या अभंगात सुद्धा. कारण फार दिवसानं मला हा योग आला नरदेह मिळाला आणि त्याच्यामुळं मी एक निश्चय केला की ह्या जीवपणाचा चिरा पाडीन. म्हणजे जीवपणाला बाधत्वानी म्हणजे काय करणार या शरीराविषयी मी आणि माझं हे ममत्व संपवू नये याचं नाव जीवाचा बाध होणं. म्हणून म्हणले जीव देईन हा बळी. तिथं बळी देईन म्हणले. आता बळी देणं काय सोपी चांगलं आहे काय परमार्थात बळी देणं चांगलं आहे. जीव बळी द्यावा लागतो का म्हणजे परमार्थी साधना फलद्रूप होते का. बळी द्यावाच लागतो जीव पण दुसऱ्याचा नाही स्वतःचा. आपण काय करतो दुसऱ्याचा बळी देतो स्वतःचा बळी द्यावा लागतो म्हणजे तर तो काय होतो. पण तो बळी द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हा देह देणं म्हणजे बळी नाही. लोक देह देतात तो बळी जीव देत नाहीत. कधी जीव देताच येत नाही कारण तो जीव गेलेला असतो कोणाला कळत सुद्धा नाही कुठून गेला कुठं कधी गेला. देह मात्र पडलेला असतो पण देह जीव नाही कळत. गेला म्हणता जीव मेला म्हणतो देह पण जीव गेलाय हा जीव. पण त्याचा लक्षात असाच अर्थ की जीवपणाचा बाध करणं म्हणजे मी जीवन जगत असताना ज्याच्या संगतीनं मी हे करतोय
या शरीराच्या संगतीची माया मोहमाया सोडणं, त्याच्याविषयी अहंकार सोडणं, हीच थोर भक्ती. संकल्पावी माया. माऊली सांगतात, अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीच बापुडी. जन्म मरणाचे दुतडी ढवळी ते ठेली. अहम आणि माझ ममता यानं काय हा जीव बद्ध झालाय. मी आणि माझ याच्यामुळे तो काय झाला, मी माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं म्हणायला ह्याला आणि सगळी या देहाच्या संगतीत असणारी माझे म्हणू लागला, म्हणून तो जीव दशेला प्राप्त झाला. आणि जेव्हा या माझं म्हणत नाही याला, किंवा याच्याविषयी प्रेम निर्माण होत नाही त्याचं, किंवा त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत म्हणून आमच्या साधू संतांनी कधीच आपल्या देहावर आसक्ती ठेवली नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश. याच्यासाठी म्हणून त्यांनी जीव काय दिला, बळी दिला समजायचं. जीवपणाचा बाध केला. तसं जीवपणाचा बाध वैराग्याशिवाय होऊ शकत नाही. आणि असं जे वैराग्य आहे ते आम्हाला आत्मलाभाचे भाग्य. त्यानं आपल्याला काय होतं, उद्धार होतो. म्हणून परमार्थ साधना ही कशासाठी आहे, आणि ती साधना आम्हाला संतांच्या संगतीत करावी लागते. संतांची संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पण ते. ह्याच्यासाठी आमच्या साधू संतांनी आमच्यावर फार मोठे उपकार केले. किती उपकार केले. अहो हे जगत कुणकड गेलं असतं. पशुत आणि ज्या आपल्या मानवात काही फरक राहिला नसता. पण बरीचशी पशुतुल्य माणसं सुद्धा काय झाली, संत बनली, माणसं झाली, माणसासारखी वागू लागली संतांच्या कृपेमुळं, संतांच्या शब्दामुळं. आणि तो शब्द आज आपण चालवतोय. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. मागोने आली वाट जैशी ओळीची तैशी. तरले तरते हा आणि काही विश्वासी. अशा पद्धतीनं हे आपल्या जीवनात संतांच्या संगतीचे, संतांची फार उपकार आहेत. संतांची जोड, संतांची कृपा झाली म्हणून आपलं जीवन समृद्धीकडे चाललेलं आहे. आणि याच्यासाठी तुकोबाराधिक संतांनी फार मोठ्या उपकार केलेत आमच्यावर. म्हणून आम्ही काय करावं, आमच्या जीवनात सुद्धा त्यांच्यामुळं भाग्य उदयाला आलेलं आहे. आणि आमची जी पूर्वीची अवस्था होती ती काय झाली, संपली. आणि परमार्थात आल्यापासून अवस्था बाकीची झाली. तुकोबाराला म्हणावं लागलं, विचारलं तुकोबाराने, तुकोबारा एवढी प्रखर भक्ती का तुम्ही करताय, एवढी निष्ठेची भक्ती का तुमची करताय, काय कारण असेल तुमच्या ह्याच्यात, याच्यातून काही फल मिळालंय का? फळ फार मोठं मिळालंय म्हणले मला. कोणतं मिळालंय फळ? अरे मी जी पूर्वी होतो तो राहिलं नाही, आणि पुन्हा जी प्राप्ती झाली ती काय सांगू. मग त्यांनी दृष्टांतीनं सांगितलं, पिकलिया शेंद कडूपण गेले तैशा महा केले पांडुरंगी. म्हणजे नेमकं काय केलं, सुरुवातीची अवस्था होती ती दुःखदायक, ती संपवली. अज्ञान अवस्थेतलं आमचं जीवन संपविलं आणि ज्ञान अवस्था म्हणजे परिपक्व शेंदाण्यासारखं झालं. पहिलं दिसायला हिरवं होतं, चवीला कडवट होतं, चापचून बघितलं तर निबर होतं. पण संतांच्या संगतीत गेल्यामुळं काय झालं, ते पक्व दशेला आलं, पिवळं धम्मक झालं. अमृतासारखी चव आली, कडू होती पण मुलायम, चापचिल तर मुलायम झालं. म्हणजे पाषाण हृदय होतं, पण काय झालं, मृदू सभाये नयनीत तैसे सज्जनाचे, अशी अवस्था झाली म्हणजे. आणि त्याच्यामुळं काय झालं, माझ्या जीवनातले जे अवगुण होते ते काय केले, संपले. काम क्रोध लोभ नेमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अशी अवस्था प्राप्त झाली. हे कुणामुळं, या संतांच्या संगतीमुळं. म्हणून जीवनात बाकीची काही नाही घडली, धन नाही, द्रव्य नाही, अमुक नाही मिळालं तरी चालेल, पण संतांची संगती मात्र आपल्या जीवनात व्हावी, हीच भगवत चरणी प्रार्थना आहे. आणि अशा पद्धतीनं माझ्याकडून साधू संतांचे शब्द अधिकार नसताना सुद्धा मी त्याचा प्रयत्न केला आहे. जे योग्य असेल ते गुरुवर्याचं, साधू संतांचं, अयोग्य काही शब्द असतील ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. झालेली चिंतन सेवा खंडेरायाच्या, साधू संतांच्या, काकांच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी आपण
वेळ झालेला आहे, थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
भगवान